नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सरकार सगळं ते प्रयत्न करत असताना देखील गव्हाचे बाजारभाव कमी होताना दिसत नाहीयेत. त्याचे महत्त्वाचे 2-3 कारण आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या देशामध्ये गव्हाचा पुरवठा खूपच कमी आहे. सरकारकडे गव्हाचा स्टॉक देखील कमी झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या शेतामध्ये उभा असलेल्या गव्हाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसतोय. मुख्यतः या कारणांमुळे सध्या गव्हाचा बाजार तेजीत आहे, परंतु सरकारला काही करून गव्हाचे भाव कमी करायचे आहेत. त्यासाठी सरकारने आधीपासूनच आपल्या स्टॉकमधला गहू खुल्या बाजारामध्ये विकलेला आहे. त्याचं लिमिट देखील वाढवलंय. आता गव्हाचे भाव एवढं करून देखील कमी होत नसल्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा आपलं शेवटचं हत्यार वापरलंय, ते म्हणजे स्टॉक लिमिटचं. सरकारनं आधी स्टॉक लिमिट लावलेलंच आहे. आता सरकारनं व्यापाऱ्यांवरची जे स्टॉक लिमिटची मर्यादा आहे ती तब्बल 75% कमी केली आहे. म्हणजेच स्टॉकची मर्यादा 1000 टनांवरून आता 250 टनांपर्यंत कमी केली आहे. सरकारला काही करून गव्हाचे बाजारभाव कमी करायचे आहेत, तर बाजारामधली परिस्थिती ही गहू बाजाराला आधार देणारी ठरते. म्हणजेच तसे घटक सध्या बाजारामध्ये दिसून येत आहेत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र आपल्या शेतकऱ्यांना काय बाजारभाव मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं यापूर्वीच गव्हावरती स्टॉक लिमिट लावलं होतं की जेव्हा आपल्या देशातल्या बाजारामध्ये गव्हाचे बाजारभाव हे तेजीत आले होते. आता सरकारनं जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांसाठी म्हणजे जे मोठे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी 1000 टनांची मर्यादा दिली होती. म्हणजेच 1000 टनांपेक्षा जास्तीचा गहू या व्यापाऱ्यांना आपल्याकडे ठेवता येत नव्हता. परंतु सरकारनं आता मागच्या काही दिवसांपासून गव्हाचे बाजारभाव कमी करण्याचा तातडीनं प्रयत्न केला आहे. त्याचं मुख्य कारण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सरकारला यंदाच्या हंगामामध्ये गव्हाची खरेदी वाढवणं गरजेचं आहे. सरकारनं यंदा 300 लाख टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या 3 हंगामामध्ये सरकारला आपलं खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करता आलं नाही. आता मागच्या हंगामात जवळपास 262 लाख टन गहू खरेदी केला, परंतु त्यापैकी बहुतांशी गहू आता सरकारनं बाजारामध्ये दिल्या. रेशनमध्ये देखील काही गहू गेलेला आहे. आता सरकारकडचा स्टॉक खूपच मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सरकारची भिस्त ही देशातल्या गहू उत्पादनावर होती. यंदा गव्हाची पेरणी देखील वाढली. जवळपास 325 लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. गव्हाची पेरणी चांगली झाली. त्यातल्या त्यात यंदा पाऊसमान देखील चांगलं होतं. पाण्याची उपलब्धता देखील बऱ्यापैकी होती. त्यामुळे सरकारला यंदा गव्हाचं उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल असा अंदाज होता आणि सरकारला एक विश्वास होता की जेव्हा शेतकऱ्यांचा नवीन माल बाजारात येईल त्याच्या तोंडावर म्हणजे त्याच्या आधीच गव्हाचे बाजारभाव कमी होतील. पण तसं झालं नाही, कारण वाढलेल्या उष्णतेमुळं कमी थंडीमुळं गव्हाच्या पिकावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांच्या जर आपण वृत्त पाहिलं म्हणजे शेतकऱ्यांचं जर म्हणणं पाहिलं तर शेतकऱ्यांनी असं सांगितलं की या बदलत्या वातावरणाचा गहू उत्पादकतेवरती परिणाम होतोय आणि जर समजा ही उष्णता फेब्रुवारी आणि मार्चच्या दिवसांमध्ये जर कायम राहिली तर याचा मोठा फटका उत्पादकतेला बसू शकतो. आता हीच बातमी बाजारात पसरल्यानंतर गहू दराला एक आधार मिळत गेला. त्यामुळं गव्हाचे दर डिसेंबरपासून हळूहळू वाढायला सुरुवात झाली आणि जानेवारीच्या मध्यानंतर आतापर्यंत गव्हाच्या बाजारभावामध्ये जवळपास 3 ते 5% वाढ झाली होती. आता गव्हाचे बाजारभाव वाढत असल्यामुळं सरकारनं काय केलं की सरकार ई लिलावामधून जो काही गहू विकत होता त्याची मर्यादा अचानक सरकारनं दुपटीपेक्षा जास्त वाढवली. सरकारनं आता आठवड्याला जवळपास ई लिलावातून 4 लाख टन गहू विक्रीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. म्हणजे सरकार आपल्या स्टॉकमधला जास्तीत जास्त गहू खुल्या बाजारात गव्हाचे बाजारभाव कमी करण्यासाठी विकणार आहे. परंतु याचा देखील परिणाम होत नसल्यामुळं सरकारनं वेगळं पाऊल उचललं. सरकारनं मागच्या 2 आठवड्यांमध्ये आपल्या स्टॉकमधला मोठ्या प्रमाणात गहू उतरवला. त्याची विक्री दुपटीपेक्षा जास्त केली आहे. तरी देखील खुल्या बाजारात गव्हाचे भाव वाढतच गेले. त्यामुळं सरकारनं स्टॉक लिमिटची मर्यादाच कमी केली आहे. मागच्या वेळी जेव्हा सरकारनं स्टॉक लिमिटची मर्यादा कमी केली होती तेव्हा घाऊक व्यापाऱ्यांसाठीची जी की स्टॉकची मर्यादा होती ती 1000 टनांची केली होती. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्यांना 1000 टनांपेक्षा जास्त गहू ठेवता येत नव्हता. पण सरकारनं आता ही मर्यादा आणखीन कमी केली आहे. म्हणजेच 75% स्टॉकची मर्यादा कमी केली आहे. म्हणजेच व्यापाऱ्यांना आता केवळ 250 टन गहू ठेवता येणार आहे. सरकारचा उद्दिष्ट आहे की जो काही स्टॉकमध्ये गहू असतो तो स्टॉकमध्ये न जाता तो खुल्या बाजारात यावा आणि गव्हाचे बाजारभाव कमी व्हावेत. परंतु दुसरीकडे खुल्या बाजाराला आधार देणारा एक महत्त्वाचा घटक ठरतोय तसा जो शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे असं म्हणताच येणार नाही, तो म्हणजे वाढलेल्या उष्णतेमुळं गव्हाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादकतेला फटका बसू शकतो. जर समजा गव्हाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी झाले नाही तर शेतकरी सरकारला गहू देणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्यासाठी सरकारला काही करून भाव कमी करायचे आहे. परंतु दुसरीकडं सध्याचं वातावरण बघता आणि बाजारामध्ये एकूण चर्चा आणि बाजारामधला जो काही ट्रेंड बघता गव्हाचे बाजारभाव सरकारला सहजासहजी हमीभावापेक्षा कमी करता येणार नाही असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जर समजा गव्हाचे बाजारभाव
हे हमीभावापेक्षा कमी झाले नाही तर सरकारला देखील गहू मिळणार नाही आणि पुढच्या काळामध्ये गव्हाचं स्टॉकिंग वाढून गव्हाचे बाजारभाव आणखीन सुधारतील असा अंदाज आहे आणि याचीच भीती आपल्या सरकारला आहे। त्यामुळे सरकारला काही करून गव्हाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी करायचे आहेत आणि खरेदी वाढवायची की जेणेकरून पुढच्या काळात जेव्हा गव्हाचे भाव वाढतील तेव्हा हाच गहू विकून सरकारला गव्हाचे भाव कमी करता येतील। परंतु खुल्या बाजारामध्ये सध्या जे काही गव्हाचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव आपल्या नवीन हंगामातील गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय कमी होण्याची शक्यता दुसरंच आहे। पण जर समजा गहू उत्पादकतेला जर उष्णतेचा फटका बसला तर गव्हाचे बाजारभाव देखील टिकून राहण्यामध्ये मदत होईल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता एकूणच सरकारच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।